श्रीनिवासा गोविंदा गोविंदा. तर भावांनो, आज आपला बालाजी ट्रिपचा 5वा दिवस. सकाळी उठून नेहमीप्रमाणे केला वॉर्मअप, त्यानंतर मारले जोर पुशअप्स आणि लास्टला घेतले स्कॉट्स आणि वर्कआउट झाल्यावर घेतला प्रोटीन शेक. त्यानंतर आपलं आवरलं आणि बॅगा भरून पडलो आपण रूमच्या बाहेर, कारण आज जाणार होतो आपण तमिळनाडूला देवदर्शनासाठी. मग थोड्या वेळाने आली आपली गाडी आणि गाडीत बसून निघालो आपण घाटातून खाली. आणि नेहमीप्रमाणे आपण प्रवासाला जाताना घेतले बजरंगबलींचे दर्शन. आणि थोडं पुढे गेल्यावर दिसले आपल्याला प्राणी मित्र. त्यांना म्हणलं फिरायला येतं का, तर ते म्हणले नाही, म्हणून त्यांना बाय म्हणून म्हणलो आणि पुढे निघालो. आणि हे बघा भावांनो, 2 डोंगर मिळून कशी गरुड स्वामींची मूर्ती तयार झाली होती. मग त्यांचं दर्शन घेतलं आणि पोचलो आपण अलिपिरी सर्कलला. तिथं परत गरुड स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर जाणार होतो आपण वकुला माता म्हणजेच बालाजी बाबांच्या आईच्या मंदिरात. भावांनो, तिथं पोचलो आणि मंदिर असल्यामुळे दर्शन काय झालंच नाही. आणि हे तेच मंदिर आहे तिथं पुष्पा पिक्चरचे सीन शूट झाले होते. आणि ऊन खूप पडलं होतं म्हणून पिलं थोडं ताक आणि बॉडीला थंड केलं. त्यानंतर पुढं जाताना हायवेवर दिसला आपल्याला मदर डेअरी आईस्क्रीमचा प्लांट. आणि दुपारी भूक खूप लागली होती सगळ्यांना, म्हणून केलं आपण प्युअर साऊथ इंडियन जेवण आणि जेवण खूप मस्त होतं. त्यानंतर पोचलो आपण विष्णुकांच्या मंदिरामध्ये आणि हे दगडाचं कोरीव काम बघून आम्ही आश्चर्यचकित झालो. ते बघून गेलो दर्शनासाठी, तर तिथं मंदिरामध्ये मंत्रपठण चालू होतं. त्यानंतर घेतलं आपण सोनेरी पालीचं दर्शन, कारण हिचं दर्शन घेतल्यानंतर आयुष्यातले सगळे दुःख नाहीसे होतात असं लोकांचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर गेलो आम्ही कामाक्षी माता मंदिरमध्ये, पण मंदिर बंद होतं, त्यामुळे कळसाचं दर्शन घेतलं आणि मंदिराच्या परिसरात असले तलाव आणि करंजी बघून माघारी आलो. आणि त्यानंतर शेवटी गेलो आपण शिवकांची मंदिरामध्येच, महादेवांच्या मंदिरामध्ये. आणि भावांनो, हे मंदिर एवढं भव्य दिव्य आहे ना, बघून आमचे डोळे फिरले. त्यानंतर आम्ही दर्शनाला पोचलो, तेव्हा तिथं नुकतीच आरती झाली होती आणि प्रसादाचं नैवेद्य दाखवायचं चालू होतं. मग महादेवांचं दर्शन घेऊन पोचलो आम्ही तमिळनाडूतले फेमस कंजीवरम साडी घ्यायला शोरूममध्ये. आणि इथं आपल्याला खूप वेळ झाला होता, त्यामुळे घेता काही चाललं नाही. आणि तिथून निघालो आपण रूमवर आणि गाडीत बसलो. आणि भावांनो, तिरुपतीमध्ये तुम्ही जिथं तिथं जाल तिथं फक्त तुम्हाला बालाजी बाबांचंच दर्शन होणार. आणि ह्या ब्रिजच्या खाली बघा, सगळीकडे बालाजी बाबांची प्रतिकृती आहे आणि एवढं भारी दिसतंय, काही बोलायच नको. त्यानंतर पोचलो आम्ही रूमवर. आणि भावांनो, ही आपली नवीन रूम आहे, बाग अशी एकदम भागात टॉप आहे. मग आवरून सगळे मूवी बघत बसलो आणि मूवी संपल्यावर झोपलो. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.